चला महेंद्र ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 37 धावांची इनिंग त्यानं साकारली. सामना इथून पुढे 4 षटकांचा असेल. टीम SRK नारे आणि त्याच्या विपक्षात टीम आर्यन वाडा. चेंडू पडण्या अगोदर दोन्ही टीमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे, हेही लक्षात असू द्यात. महेंद्र ठरलाय मॅन ऑफ द मॅच. त्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल महेंद्रला. मनोज दळवी वाडा क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र ती आकर्षक कॅप HR फॅशन स्वतः आयोजक सुद्धा आहेत. महेंद्र ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 37 धावांची त्यानं इनिंग साकारली. SRK नारे चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 बॅटर आर्यनवाडा टीम तयार ठेवायचे आहेत आणि HR फॅशन विकी काळे रोहित काळे यांच्या माध्यमातून ती HR फॅशन कडनं एक आकर्षक कॅप, तसेच आयुष स्पोर्ट्स कडनं कैलासजी पष्टे यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी-शर्ट, तसेच अक्षय बार अँड रेस्टॉरंट अक्षय हॉटेल यांच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी, हे सर्व काही आम्हाला दिलंय. त्या सर्व दात्यांचा खूप खूप धन्यवाद. आपण पाहतोय शिवकृपा चषक 2024 चा महासंग्राम. चला 2 बॅटर फास्ट थोडीशी घाई करायची आहे. तो आता सामना इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग फाईट त्यांच्या विरुद्ध टीम SRK नारे आणि टीम आर्यन वाडा या मॅच मधनं दोन्ही संघ. तर नो डाऊट साईराज खतीब गोलंदाजी ट्रॅकवरनं ज्याला आपण पाहणार आहोत तो साईराज खतीब, ज्याच्या माध्यमातून LCD जी आपण पाहिली दिली आहे या स्पर्धेकरता. साईराज खतीब आणि मिराज खतीब झोरा एंटरप्राइजेसचे ओनर आहेत. सतत त्यांना क्रिकेटवर खूप सारं प्रेम असणारं ते व्यक्तिमत्व आहेत आणि क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जातंय. साईराज खतीब आणि टीम SRK नारे त्याच्या विपक्षात 2 हात करतोय तो टीम आर्यन वाडा. उमेश लोखंडे त्यांच्याकडनंही शुभेच्छा येतात टीम आर्यन वाडा करता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, 4 षटकांचा सामना जो आपल्या भेटीला आलाय. 4 षटकांचा सामना, त्यातनं जर पाहिलं तर बॅटर सायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता भारत आणि त्याच्या साथीला योगेश, भरत आणि योगेश ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. साईराज खतीब गोलंदाजी ट्रॅकवरनं पहिला चेंडू, मात्र चुकी होतीये. पहिल्या चेंडूवर चुकी आणि त्या चुकीचा परिणाम चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलेला हा दर्जेदार चौकार. मात्र पहिल्या चेंडूवर चौकार येतोय, जिथनं थोडासा निराश दिसतोय साईराज खतीब. मी सातत्यानं म्हणतो की जेव्हा गोलंदाज ना आपल्या गोलंदाजीतनं 100% देतो ना, तेव्हा क्षेत्ररक्षकांनी 100% देणं गरजेचं असतं. मात्र पुढचा चेंडू कव्हरला येतोय, आणखीन एक दर्जेदार चौकार. 4 धावांकरता आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. दोन चेंडू 2 चौकार. नेक्स्ट बॉल कमी वेगानं, लगेच नकल बॉल. जिथनं 2 चेंडू वेगाने टाकलं ना, त्यानंतर लगेच तिसरा चेंडू वेग कमी केला. आपल्या गोलंदाजीतनं ना हेच एक चांगलं लक्षण आहे. आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण किंवा मग वेगावर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं असतं आणि ते नियंत्रण खऱ्या अर्थाने या चेंडूवर पाहायला भेटलं. नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 4 पुन्हा एकदा. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोडी फेकी केली ना, ती थोडी उशिरानं आली. जिथनं 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंच्या पाठोपाठ धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा लागतील. साईराज खतीब चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार जरी आले असले, क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मिसफील्ड झाली असली तरी मात्र त्याची भरपाई आता कुठेतरी करावी लागेल. आणि तरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक बाहेर पाहतोय आपण. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक लगेच स्विच करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद.
परतावं लागेल. बॅक टू डगआउट. एक मोठा हादरा बसतोय टीम आर्यन वाडा संघाला. बॅटर परतीच्या प्रवासाला आलाय योगेश. बॅक टू डगआउट. सेकंड राऊंडचा सामना SP बिलोशी आणि त्याच्या विपक्षात टीम श्री गणेश बुधावली. मात्र फलंदाज बाद होतोय. षटक संपलंय. षटक संपलंय आणि जी धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 9 धावा. टीम SP बिलोशी आणि टीम त्याच्या विपक्षात 2 हात करेल श्री गणेश बुधावली. दोन्ही संघ तयार राहायचंय. तर एक षटकाच्या अखेरीस जी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 9 धावा. मात्र विकेट पडल्या तर टोटल 2. म्हणजे साईराज खतीबनं पहिल्या 2 चेंडू जे खराब हाताळले ज्यावर 2 चौकार आले. क्षेत्ररक्षक त्यांच्याकडनं ती मिसफील्ड झाली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा भरतला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड कडनं पहिला चेंडू त्याच्याकरता. मात्र आडव्या बॅटनं फटका खेचलाय. साईराज खतीब आहे स्वतः त्या ठिकाणी. तत्पूर्वी चेंडूची फेकी करेल. एकच धाव कंप्लीट. या सिंगलला धावसंख्या 1 न वाढतीय. जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. 10 म्हटलं की खऱ्या अर्थानं आठवतो तो सचिन रमेश तेंडुलकर. या क्रिकेटचा देव ज्याला म्हटलं जातं. त्याचा जर्सी क्रमांक. मात्र सॉफ्ट हँडलने खेळलाय जिथनं अकमल मात्र चेंडूचा पाठलाग करेल. मात्र अकमल कडनंही आता चुकी होतीये. या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो अकमल झाला त्याच्या बॅटमधनं एक अप्रतिमरित्या खेळी झाली. मात्र त्याच्याकडनं आता चुकी होतीये. संघाच्या टीमचा जो महत्वाचे खेळाडू असतात त्यांच्याकडनं जर अशा चुक्या झाल्या ना तर त्या चुक्या अपेक्षित नसतात टीमला. तत्पूर्वी अकमलकडनं ही होतीये चुकी. या चुकीचं प्रायश्चित चौकारानं करावं लागेल. या चौकारानं धावसंख्या तब्बल 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. मात्र तितकाच चांगला खेळ करतोय टीम आर्यन वाडा. तत्पूर्वी चेंडू क्रमांक 3रा चेंडू आता इथून पुढे हाताळला जाईल. लवकर हातानं गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा रजा येतोय चेंडू जवळ. चेंडू फील्ड करेल. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. लॉंग ऑफ वर ना तितकीच चांगली फेकी येते. रजा हा देखील एक उत्कृष्ट बॅट्समन आहे. खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ सातत्यानं तोही करत असतो तो रजा. मात्र त्यानं लगेच चेंडूला फेकी केलं. एक धाव तिथपर्यंत कंप्लीट झाली. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा भरतला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड कडनं. भरत त्याच्या बॅटमधून 2 चौकार या अगोदर आलेत. फटका मोठा खेळायचा होता. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. साईराज खतीब मात्र चेंडूवर पुढे सरसावतोय. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. सिंगलला आता जास्त महत्व दिलं जात आहे. तिथनं योगेश बाद झाला त्यानंतर लगेच सावध खेळ भरतनं एका बाजूने करायला सुरुवात केली आहे. त्याला माहिती आहे नंतरच्या 2 षटकांमध्ये ही आक्रमकता दाखवावी लागेल. आता सध्या संयमी खेळी करणं हे खूप गरजेचं आहे. मात्र तेच काम करताना मात्र आता अतिरिक्त बाहेर नॉन क्लेबल चेंडू एक एक्स्ट्राची धाव जी दिली जाईल. म्हणजे या एक्स्ट्रानं धावसंख्या 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. 17 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज आपण पाहतोय जो गोलंदाजी करतोय रवीला. मात्र चांगली गोलंदाजी होतीये नो डाऊट. जर्सी क्रमांक 22. नेक्स्ट बॉल मात्र फटका फसलाय की काय जज करतोय. वेगानं सुद्धा धावलाय मात्र तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. सिंगल होती तिथे डबलला कन्वर्ट केलंय. 2 धावसंख्येनं भर पडेल. या 2 धावसंख्या वाढून जाऊन
पोहोचलीये ती तब्बल 19 या धावसंख्येवर अवघ्या काही दिवसातच. जी 19 फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. धावसंख्या 19, चेंडू टाकून झाले ते टोटल 5. म्हणजे इथून पुढे शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधनं. अप्रतिम चांगला चेंडू, जिथनं तितकाच चांगला फटका खेचत मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार 4. मात्र धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 23 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. मात्र इथून पुढे तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज अब्दुल्ला आपण पाहतोय. अब्दुल्ला लवकर हाताने गोलंदाजी करतो. मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरनं इथून पुढे सज्ज होईल. तिसरं वैयक्तिक कोट्यातलं आपलं पहिलं तर सांघिक तिसरं षटक घेऊन समोर येईल. समोर भरत, त्याला आपण फलंदाजी करताना पाहणार आहोत इन ऍक्शन. मात्र लाडव्या बॅटनं साईराज खतीब पुन्हा एकदा जीवाच्या आकांतानं धावतोय. साईराज खतीबची मेहनत ना 100% मैदानात ना सिंगल मध्ये कन्वर्ट करतोय. 24 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय तो टीम आर्यनवाडा. एका बाजूनी आर्यनवाडा संघ या अगोदर एक बलाढ्य संघाला पराभूत करून आलाय, म्हणजे टीम किंगस्टार मुसारने संघाला. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू खंडून काढलाय त्या चेंडूला. साईराज खतीबला पुन्हा एकदा टार्गेट केलं जात आहे. एक धाव कंप्लीट. मात्र कलेक्ट करताना चुकी, तिथनं कदाचित दुसरी घेतील की काय, मात्र तशी चोरटी धाव घेतली जात नाहीये. बचावात्मक खेळ सुद्धा एका बाजूनी खूप महत्वाचा आहे आणि तोच खेळ मात्र आर्यनवाडा टीम करतीये. अब्दुल्ला गोलंदाजी ट्रॅकवरनं एक चेंडू पूर्णपणे विचारपूर्वक आपल्या गोलंदाजीतनं हाताळतोय. मात्र आता जसं बॅट्समनचं पद्धत आली ते ओळखलं ना, लगेच चेंडूला वाईट यॉर्कर वरनं जिथनं हाताळलं. मात्र एक चांगला चेंडू जो एक खूप कारगिल आहे आपल्या गोलंदाजीतनं, तो चेंडू त्यानं हाताळलाय आणि बंदिस्त केलंय बॅटरला. तत्पूर्वी चेंडूचा खेळ झालाय 3. नेक्स्ट बॉल, अप्रतिम क्वालिटी दर्जाची गोलंदाजी मात्र होतीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल हाताळला जातोय अब्दुल्ला कडनं. मात्र चांगली गोलंदाजी होतीये. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलाय. मात्र हे षटक खूप महत्वाचं आहे. जरी 2 षटकातनं 23 पर्यंत मजल मारली असली तरी मात्र अब्दुल्ला जिथनं आला तो वेग त्यानं जो धावसंख्येचा होता तो खूप जास्त कमी करून ठेवलाय. पुन्हा एकदा सज्ज होईल. नेक्स्ट बॉल, मात्र स्टेट ड्राईव्ह न फटका वेगवान आहे, जिथनं 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग नव्हतं. कॉलिंग खूप महत्वाचं आहे. दोघं क्षेत्ररक्षक वेगानं आले. नंतर शेवटच्या क्षणी जेव्हा चेंडू त्यांना फील्ड करायचा होता ना, तेव्हा दोघंही एकमेकांना घाबरले आणि मग कदाचित ठक्कर होईल याही भीतीनं ते घाबरले असतील आणि मग त्यांनी त्यांची दिशा बदलली आणि मग चेंडू सरळ चौकारापर्यंत जाऊन पोहोचलाय. स्टेट ड्राईव्ह न फटका खेचला होता भरतनं. पूर्वी नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल समोर. या ओव्हर मधनं एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. ती एक चोरटी धाव या करता की स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायची आहे. या सिंगलनं धावसंख्या वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 30 या धावसंख्येवर. म्हणजे 10.0 सरासरीनं या धावा एकवटल्यात. त्या धावसंख्या 30 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. इथून पुढे अंतिम षटक, 4थं षटक. या 4थ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज केला जातोय. कपिलला आपण पाहतोय. कपिल हाही एक चांगला गोलंदाज आहे. या अगोदर 6 चेंडू 14ची मॅच जी खेचून आणली नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाच्या विरुद्ध, तो कपिल गोलंदाजी ट्रॅकवरनं पुन्हा एकदा सज्ज होतोय समोर. कपिलला चांगला गोलंदाज आहे. मात्र या अंतिमच्या त्या 6 चेंडून करता स्लॉग ओव्हरचं षटक आहे. प्रयत्न करेल आर्यनवाडा की 15 ते 16 धावा या षटकातनं खेचण्याचा. त्यातनं हा पहिला चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव डॉट बॉल. भरतचा जर विचार केला ना, जरी मैदानात धावा त्याच्या बॅटमधनं आल्या ना, तरी डॉट चेंडू
त्याच्या विरोधातच मात्र जास्त हाताळले गेले. तो भरत मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय. या डॉटची उद्घोषणा होतीये म्हणजे इथून पुढे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजीत ना कपिल गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं अपेक्षित आहे संघाला. धावसंख्या 30 या धावसंख्येवर असताना तर पाहिलं तर भरत नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक दुसरा पुन्हा एकदा सज्ज होईल कपिल. नो डाऊट पंच आता आमच्याकडे वळतील. चेंडू वाईड असेल म्हणजे या वाईडनं उद्घोषणा होती. या वाईडनं 1 वाढेल आणि 1 धावसं पोहोचेल 31 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम. सर्व गातेसकरांचं हे आयोजन एक भव्य दिव्य स्पर्धा वाडा तालुक्यातनं वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातनं एक भव्य दिव्य अशी ही स्पर्धा. नेक्स्ट बॉल मात्र आता आक्रमक होतोय. कपिलवर अटॅक केला जातोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. त्यानंतर हे 2 बॅटर मैदानात ना अक्षरशः तग धरून राहिलेत. नेक्स्ट बॉल आता कमी वेग नकल बॉलचा वापर मात्र क्षेत्ररक्षक ची निवड होतीये. चांगला झेल फलंदाज बाद परतावं लागेल भरतला. असं वाटलं एका क्षणी की स्वागतम या स्पर्धा पाहण्याकरता आपली हजेरी लावतायत. अमूल्य वेळ देतायत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. वेलकम वेलकम. अमितजी पाटील या स्पर्धेकरता एक सातत्यानं सहकार्य असतं त्यांचं. खूप खूप धन्यवाद साहेब. अशीच साथ या शिवकृपा मंडळासोबत राहू द्यात इथून पुढेही. तर तुर्वी नेक्स्ट बॉल मात्र खूप दूरवरनं खेचला. मात्र क्षेत्ररक्षकाची पुन्हा एकदा निवड होतीये. आणखीन एक बॅटरला परतावा लागेल. धावसंख्या सीमित असेल ती 37 या धावसंख्येवर. मात्र आणखीन एक विकेट पडतोय. जर्सी क्रमांक 25 परिधान करून गुलशनला आपण पाहतोय. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 म्हणजे अंतिमचा चेंडू इथून पुढे असेल या इनिंग मधनं. मात्र असं वाटलं होतं की धावसंख्या किमान 45 प्लस नेऊ शकतात. साईराज खतीबनं 9 धावा खर्ची केल्या. त्यानंतर 23 पर्यंत पोहोचला. सेकंड ओव्हर मधनं 3 ओव्हरच्या समाप्तीत 23-30 पर्यंत पोहोचला. त्यानंतर 37 पर्यंत मात्र थांबवलं. पूर्णपणे चांगला अटॅकिंग मारा मात्र साईराज खतीब टीम कडनं झाला. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा साईराज खतीबला टार्गेट केलं जात आहे. एक धाव तर वेगानं घेतलीये. दुसऱ्या करता कॉलिंग दिलं जात आहे. चांगली फेकी येते. रनआउट स्वरूपानं बाद व्हावं लागेल. मात्र कदाचित धाव पूर्ण झाली असती पण एकच धाव असेल आणि ही एक म्हणजे धावसंख्या 38 आणि इथून पुढे 39 धावा कराव्या लागतील साईराज खतीब टीमला. SRK नारे टीमला. अकमल अँड टीम. अकमल जो आक्रमक झाला होता या अगोदरच्या मॅच मध्ये ती आक्रमकता त्याच्याकडनं पुन्हा एकदा त्या अकमल कडनं पाहायला मिळेल का. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. डॉक्टर अमित पाटील सर यांचा या ठिकाणी शाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. ओके पहिला टॉस सोडून घेऊयात आपण. ओके टॉस बॉक्स मध्ये मी त्यांना येण्याची विनंती करेन डॉक्टर साहेबांना. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. एका बाजूने टीम SP बिल्लोशी आणि त्याच्या विपक्षात एक बलाढ्य संघ
एकाच परिसरातले एकाच विभागातले दोन संघ, टीम SP बिलोशी आणि त्याच्या विपक्षात टीम श्री गणेश बुधावली. सागर हरड तर एका बाजूने असेल राहुल भोईर. हे दोन्ही कर्णधार माझ्या सोबत जोडले गेले. डॉक्टर साहेबांना मी विनंती करेन या नेक्स्ट मॅचचा टॉस तुमच्या शुभ हस्ते करण्याकरता. डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. जो कॉल दिला होता सागर हरड अँड टीम श्री गणेश बुधावली टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना ही विनंती करेन की स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. सागर हरड टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग. ओके, तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. सामना 4 षटकांचा असेल. समोरचा संघ SP बिलोशी आहे. एक तुमच्याच विभागात तुम्ही सातत्यानं खेळत असता एकमेकांच्या विरोधात. समोर SP बिलोशी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 35 ते 40. ओके, तर 35-40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील सागर हरड अँड टीम करता. तर मी जातो राहुल भोईर कडे. तुमच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आहे. त्या अगोदर एक मॅच तुम्ही एक चांगला विजय संपादन केला. आता समोर बुधावली सारखा संघ आहे. त्या संघासोबत त्यांच्या संघाविरुद्ध किती धावांचा तुमचा टार्गेट असेल फर्स्ट बॅटिंग करताना? 50+. ओके, 50+ धावा करण्याचा एक तुमचा प्रयत्न असेल. मी जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. जाऊयात मॅच मध्ये. चेंडू लगेच चॉईस करून घ्यायचा आहे. 70-70 आपण चेंडू वापरतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जास्त चेक करण्याची गरज नाहीये, कारण की त्या बॉक्सवर लिहूनच दिलंय लगा तो षटकार. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच जी श्री गणेश बुधावली आणि त्याच्या विपक्षात आपण पाहणार आहोत टीम SP बिलोशी. तदनंतर या सेकंड ओव्हर मधनं धावतं समालोचन घेऊन येतील माझे साथी समालोचक दिनेश सर. त्या अगोदर मी एक शाही सन्मान करून घेतोय. डॉक्टर अमित पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्याची मी विनंती करेन. विकासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते अमितजी पाटील डॉक्टर साहेबांचा सतत या स्पर्धेकरता एक अमूल्य मॅचला सुरुवात करायची. या ठिकाणी शाही सन्मान या ठिकाणी होतोय. मात्र याही अगोदर साईराज खतीब पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. आताही मैदानात तेच होतंय. साईराज खतीब पहिल्याच चेंडूवर बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार साईराज खतीबला परतावं लागेल. नवीन बॅटरला मिळेल संधी. तत्पूर्वी शाही सन्मान आपण थेट स्क्रीनवरनं पाहतोय. डॉक्टर अमितजी पाटील राजमाता जिजाऊ हॉस्पिटल अंबाडी डॉक्टर आहेत आणि गातेस गावचे व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर त्यांचा या ठिकाणी शाही सन्मान झाला. तदनंतर साईराज खतीब जो बाद झालाय. नेक्स्ट मॅच आपली SP बिलोशी आणि श्री गणेश बुधावली या दोन टीम मध्ये पाहणार आहोत. 4 षटकांचा तो सामना असेल. ओव्हर टू दिनेश ठाकरे सर. थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. तर नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा इथे मैदान आलेत. अनेक आमचे मान्यवर सुद्धा स्पर्धेसाठी येत आहेत. अर्थातच अतिशय सुंदर ही स्पर्धा जी पाहून पाहतोय टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अगदी आपल्या भेटीला आज पहिल्या दिवशी इथे उपस्थित झाला होता. नक्कीच आला होता. शुभ्रबा चिटसुंदर ट्रॉफी वर्ष तिसरं आणि त्यांचं आपण हे सामना मध्ये पाहतोय. या स्पर्धेतला अतिशय महत्वाचा सामना आपला आता झाला. अगदी 39 धावांचं लक्ष असताना सुरुवात मात्र अगदी फलंदाज होताना झाली होती पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका मारताना पाहता नवीन फलंदाजाकडून आणि 4 धावांनी ते खातं उघडलं संघाचं. त्याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. एक बाद 4 साईराज खातीब सारखा एक अतिशय एक अष्टपैलू खेळाडू मात्र पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि ते मात्र सुरुंगाला आपली फलंदाजीला सारखे एक संघाला ज्यांना लक्ष 24 चेंडूमध्ये 39 धावा करण्याचं आणि त्या दृष्टीने ही वाटचाल सुरू होत होती. परंतु पहिल्या चेंडूवर गुलशन तांबडीसारखा गोलंदाज वाडा आदिवासी संघासाठी चांगली सुरुवात त्यांनी मिळवून दिली. पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन महत्वपूर्ण विकेट सफलता मिळवली आणि त्यानंतर आपण पाहतो नवीन फलंदाज साजिद यांनी सुरुवात केली ती चौकार ठोकून साजिद यांनी आणि त्यानंतर सामना करतात पुढच्या चेंडूचा आवाज थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच इथे मात्र बीट केला होता. चेंडू बॅटवर अगोदर आला त्यानंतर पॅड आला आणि त्यामुळे निश्चितच थोडंसं बचावलेत म्हणावं लागेल फलंदाज आणि त्या अतिशय चांगली गोलंदाजी आपण जातो षटकामधून होत असताना पहिले 3 चेंडू संपल्यात. धाव फलकावर राहणं जोडल्या गेल्या त्या 1 बाद 4 धावा 39 धावांचं लक्ष असताना पण त्याचे जवळपास प्रत्येक षटकामध्ये 10च्या गतीने म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या गतीने ते करायचे आहेत. तर ते संघाला SRK नारे संघाला आणि त्यामुळे त्यांना एक विचारपूर्वक गोल बॅटिंग करावी लागेल. षटकातून पुढचा चेंडू याचा पाठ मिळतो त्यावर नक्कीच जोरदार फटका मारला. त्या पायाचा चांगला फायदा घेताना चेंडू 1 बाउन्स मात्र निघून गेला. तो शतशतकावरून सीमारेषा पार चौकार. आणखी एक
टोकायला एकंदरीत 2 चौकार झालेत पहिल्या षटकामधून आणि चांगली सुरुवात पण होते. एक गडी बाद 8 डावा फलका लागल्यात. साजिद सारखा अगदी फलंदाज पूर्ण अगदी ड्रेसिंग मधून तयार होऊन आला असं म्हणावं लागेल, कारण पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली ती चांगल्यापैकी चौकार मारत आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर देखील एका चांगल्यापैकी आपण पाहिला असेल फटका मारला. यावेळी 2 षटकांमधून खूप मोठा गॅप पाहिला. त्या गॅपचा फायदा त्यांच्या अगदी दणदण करत सीमा रेषेपर्यंत नेला ते चौकारा करता आणि आणखी एक दर्जेचा साथ मिळाली आणि साईराज बाजारांतर आता सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना अतिशय चांगली सुरुवात केली आहे. तुझ्या फलंदाजाने साजीवने लगातार मात्र चांगली खेळी करताना 3 चौकार ठोकून संघाची धावसंख्या तब्बल नेली 12 तर या षटकातून पुढचा चेंडू म्हणजे अंतिम चेंडू लागत आहे आणि पुन्हा त्याच एरियाचा वापर करताना चेंडू पुन्हा मात्र सूर्यकरी राष्ट्रीय वापर करताना षटक संपवलं आहे. ते लगातार 3 चेंडूवर 3 चौकार ठोकून एकत्रित 4 चौकार मारले गेले षटकामध्ये आणि तब्बल धावा लुटल्या गेल्या त्या 16 धावा. त्यामुळे खर्ची झालेलं षटक आपण आर्यन संघासाठी ठरलं ते गुलशन तांबडे यांचं आणि त्यामुळे संघ थोडंसं बॅकफूट लागलेला आहे. तो पहिल्या षटकामध्ये कारण 38 धावांचा तब्बल 16 धावा निघालेली. एक गडी बाद होताना साईराज जरी बाद झाले असले तरी देखील साजीने आपला दबदबा निर्माण केला खेळामध्ये अतिशय चांगल्यापैकी सुरुवात करून आणि म्हणूनच पहिलं षटक खर्चीला पण पहिला असेल वाण्यासाठी. त्यानंतर नवीन षटकाला तर सुरुवात होतीये आणि गोलंदाज मार्कवर गोलंदाज असेल ते अजिंक्य अगदी या खेळीचा बना असलेला आपण हा संघ जे पाहतोय आर्यनवाडा संघ यंदाच्या सीझन मध्ये देखील त्यांनी बऱ्यापैकी आपली कामगिरी केली आहे. पण ते महत्वपूर्ण आपण स्पर्धेमध्ये पाहत असायला वाड्याचा अर्थातच वर्ल्ड कप बनला होता. वाडा क्रिकेट तालुक्याचा वर्ल्ड कप बनला होता. 300 रुपयाची ही ट्रॉफी अगदी सर्वांनाच नेहमीच मोहित करत असते आणि आकर्षक असं सुंदर देखणं आयोजन करत या स्पर्धेचं आजच्या पहिल्याच दिवशी अनेक दर्जेदार खेळाडू आणि संघ आपण पाहतो पहिल्याच दिवशी. त्यामुळे एक जगदी फायटिंग मॅच अनेक होतात ते सामना मिळून आणि तशाच हा सामना प्रसिद्ध पाहतोय. जरी स्कोर कमी वाटत असला तरी देखील एक सामन्यातून नक्कीच प्रेक्षकांना चांगल्या क्रिकेटचा आनंद मिळतोय आणि नवीन षटकाला सुरुवात होताना अजिंक्यचा पहिला चेंडू याचा फुलटॉस होता पण तो थोडासा चेंडू डाव्या बाहेर निघत होता आणि शेळीस पंच धनुष साने ज्या संघाचे खरं अर्थाने प्रमुख आयोजक आहेत त्यांनी मात्र इथे पंचांच्या भूमिकेतून मात्र हा चेंडू घोषित केला तो वाईट स्वरूपात. तर एक अवांतर दिसण्यासाठी धावसंख्या 1 वाढताना पोहोचतोय ती 17 17 एक गडी बाद 17 धावा. मग 0 सुरुवात झाली ती पहिला फलंदाज जेव्हा बाद झाला तेव्हा आणि त्यानंतर मात्र या दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी आपण पाहतोय कारण 38 धावापर्यंत पोहोचायचं तर चांगली भागीदारी असण्याचं गरजेचं होता आणि तीच भागीदारी त्या मैदानातून चांगलं होत असताना पुढच्या चेंडूवर मात्र अटॅक आणि यावेळेस आता अगदी चेंडूला फेकून दिलं म्हणायला गेलं. अगदी गगनचुंबी आणि गगनभेदी षटकार येतो गगनचुंबी म्हणला षटकाराला आणि त्यामुळे संघाची अगदी धावांनी खूप मोठी धावसंख्या झेप पुढे जाते. ती धाव फलकावर तब्बल 23 धावा फलका लागला तर एक गडी बाद 23 धावा. 38 धावा आता थोड्याशा छोट्या राहिल्या तर इबाद सारखा फलंदाज तो देखील आता पण आपण सुद्धा चांगली सुरुवात दिली पाहिजे सगळ्यासाठी कारण जशी साजीने सुरुवात दिली पहिल्याच चेंडूपासून तशा प्रकारची सुरुवात होता. इबाद यांना देखील पहिला चेंडू मिळाला या षटकातला जरी दुसरा चेंडू असला पहिला चेंडू असला तरी षटकार मात्र ठोकेतरी सुरुवात केली स्वागत केलं गोलंदाजचं आणि पुढच्या चेंडू थोडंसं काही अगदी स्लोअर चेंडू गती कमी ठेवली होती की ज्यावर फलंदाज लगेच चेंडू खेळताना एक धाव जरी मिळाली कारण चेंडू तिथे स्वतः गोलंदाज गेले चेंडू आल्यासाठी तोपर्यंत एक संधी मिळाली एक धावेची ती 70 संघाची धावसंख्या 34 पोहोचते 34. दोन्ही फलंदाज पूर्णपणे अगदी 24 धावा फलका लागला थोडंसं घाईची गडबडीत कुठेतरी नक्कीच दीर्घरिती करता यावी तर मात्र धावसंख्या 24 लागली फलकावर आतापर्यंत 4 चौकार आणि 1 षटकार अशी कामगिरी आपण पाहतो दोन्ही खेळाडूकडून आणि इथे मात्र एक जबरदस्त चेंडू म्हणता येईल फलंदाज थोडेसे शफल घेण्याचा प्रयत्नात होतोय अशा 20 चेंडू मात्र ऑफस्टमच्या जवळून चेंडू गेला एसटी मागे डॉट स्वरूपात थोडं कसं काही नाही का अतिशय चांगली गोलंदाजी पण होतोय ते अजिंक्य या षटकावरून टाकत असताना पहिल्या चेंडूवर वाईट त्यानंतर मात्र षटकाला तरी देखील एक चांगली गोलंदाजी आपण त्याची पाहतोय षटकातून चौथा चेंडू इथे मात्र पुढे सरसावताना माल्य पटका साईडला अंदर डाय चेंडू केला गेलाय तिथे क्षेत्ररक्षक निश्चित 2 असताना मात्र चेंडू फील्ड केला गेला थांबवला गेलाय चौकार रोखण्यापासून अगदी कुठे नक्कीच चांगल्यापैकी फिल्डिंग पाहायला मिळाली ती सागर यांची आणि त्या दरम्यान फक्त एकच धाव येते या धाव्याने धावसंख्या पोहोचते ती फलकावर 25-25. तर दुसऱ्या षटकामध्ये चांगल्यापैकी धाव्यांची गती पाहायला मिळाली तर खूप चांगल्यापैकी पाहायला मिळाली कारण 38 धावांचा पाठलाग 10च्या गतीने धावा इथे करत होत्या. सुरुवातीलाच पाहिला असेल तर दुसऱ्या षटकातील 4 चेंडू संपताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 25-25 म्हणजे चांगली गती मिळावी लागेल ज्या स्कीम राहील त्यापेक्षा जास्त धावा करतात सध्या
आणि सगळ्यासाठी निश्चित चांगली बाब म्हणता येईल. तर पुढचा चेंडू थोडासा पायात मिळाला होता, चेंडू अगदी लॉंग लेगला मानला गेलाय. तिथे षटकार आणि खरा फिल्डिंग पाहायला मिळाला. काय हा दबाव हे खरा म्हणजे चांगला खेळ संघाचा आशादीचा चांगल्या सामन्यातून हा दबाव पाहायला मिळाला. अंतिम चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क असलेला त्या अजिंक्य राईट हँड देखील मारे नाही. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोअर चेंडू तेवढा चांगला ताकदीने पण मला तो 42 मिनिट विकेला चेंडू निघाला. सुपरला शतकाचा म्हणूयात त्या क्षेत्रात चेंडू आलेला होता, तोपर्यंत तिथे षटकाची देखील समाप्ती होतीये आणि या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धाव संख्या पहिली ती 30 लागली बरोबर. आता 9 धावांची गरज आहे. ती 12 चेंडूवर येणारी 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अगदी काम सोपं केलं गेलं तर मागच्या षटकामधून, कारण चांगलीपैकी सजीवींची चांगली बॅटिंग झाली ती. 4 चौकार जे मारले गेले त्या षटकामधून त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील एक षटकार एक चौकार बसला आणि त्याला गती मात्र वाढत राहिली. ती संघाची त्याचा आर्यन वाढला थोडंसं काही नाही या सामन्यातून 2 षटकात मागे पडला आहे. परंतु तिसऱ्या षटकात त्यांना पुन्हा एकदा आपल्याला उभारी घ्यावी लागेल, चांगला खेळ इथे करावा लागेल. खरं तर लक्ष जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 9 धावांची गरज, ते लक्ष थोडंसं सोपं आहे. पण क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष सोपं किंवा कठीण नसतं, ते कठीण आपण बनवतो आपल्या खेळाने. म्हणूनच आपल्याला प्रत्येक चेंडूवर वेगळ्या पद्धतीने विचार करून खेळावं लागतं. चांगल्यापैकी अचूकतेने मात्र ही कामगिरी करावी लागते. अशा वेळेस मात्र तो बनली लागते मैदानात. गोलंदाज म्हणून विजय यांना चेंडू सोपवला गेलाय तो तिसऱ्या षटकासाठी त्यांच्या कॅप्टनने आणि सुरुवात मात्र होती षटकातल्या पहिल्या चेंडूला. त्या षटकात त्यांनी लेफ्ट हँड मारा आणि बघा किती सुरेख चेंडू बघा टर्न केला. थोडासा चेंडूला उसळी देताना चेंडू थोडासा यशवंत देखील चुकून गेला. तर सगळ्या सीमा रेषा ओलांडताना चौकार आला आणि बोनस स्वरूपात या 4 धावाला चांगला, कारण महत्वाच्या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढली. ती धाव फलकावर आतापर्यंत एक गडी बाद होताना 34 वर 34. आता फक्त 5 धावांची गरज आहे सामना विजय करता. पण सामना लवकरात लवकर फिनिश करायच्या दृष्टीने ही सुरुवात केली होती. ती फलंदाज इबाद आणि त्याचबरोबर साजिद यांनी, कारण दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने खेळतात निश्चित संघाला अगदी विजयाच्या दृष्टीने वाटचाल तरी करून दिलेली आणि आता फक्त संघ 5 धावांपासून दूर आहे विजयापासून. अशा वेळेस अगदी फुल टॉस टाकला होता, अगदी लालच दाखवला होता की फटका तुम्ही मारा, पण तो फटका अगदी जमिनीत मारला गेला आणि त्यावर फक्त एकच सिंगल धाव संतुष्ट आहेत फलंदाज, कारण एक धावाने संघाची धावसंख्या निश्चितच वाढली गेली आहे. ती धाव फलकावर 35 अंकावर 35. आता फक्त 4 धावांची गरज विजय करता. तर या षटकातून किंवा सामन्यातला विचार केला तर अजूनही 10 चेंडू बाकी, 10 चेंडू फक्त 4 धावा. पुढच्या चेंडू पुन्हा हलकेचा मात्र सन्मान देत चेंडूला खेळून काढलाय. चेंडू अगदी स्टंपच्या रेषेत आणून खेळतो अनसाईड आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल धाव. दोन्ही फलंदाज आता मात्र आक्रमक भूमिका थोडीशी बाजूला ठेवून सिंगल डबलला महत्व देत आहेत, कारण त्यांना माहिती विजयाला जवळ आलाय. अशा वेळेस आपण कुठल्या प्रकारचा धोका पत्करण्याचा आहे, कारण अजून 9 फलंदाज बाद होण्याचे बाकी असते. मात्र 3 धावांची गरज आता संघाला विजयासाठी. तर या षटकातला चौथा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट माराने इथे आता स्विच हिटचा पण प्रयत्न केला, नक्कीच जाईल. यावेळेस त्यांनी बघितलं की आपला सामना सोपवला आहे. अशा वेळेस आता स्विच हिट फटका मारला गेला आणि चेंडू अगदी डीप वरून थांबला होतो. अगदी बाउंड्री पासून 2-3 यार्ड चेंडूला थांबला गेला आणि त्यावर फलंदाज निश्चितच धावा मिळताना आपण पाहतोय. तर एकंदरीत 2 धावा लागतात या फटक्यावर आणि त्यानंतर 2 धावांनी सामन्यामध्ये काय पाहतो पण धावसंख्या पोहोचतोय. ती एकंदरीत एका धावीची आवश्यकता 38 धावा फलका लागला गेला, म्हणजे एका धावीची बरोबरी होताना एका धावीची आवश्यकता आहे विजयासाठी. ती नारे संघाला इथे होता चेंडू अगदी बराचसा वाईड मला असावा आणि त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केल्यानंतर सामना अगदी शिक्कामोर्तब झाला, सामना विजयी झालाय. तो सारखे नारे संघ आणि खरंच या स्पर्धेमध्ये लगातार 2 सामने जिंकून पुढचे प्रवास केला.